नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मी पुरुषवाच दिवाळी अंक आणि मिळून साऱ्या जणी मासिक याची संपादक आहे. मला आज आपल्याशी पुरुषच पुरुषाचा वैरी कसं आणि का आहे याविषयी थोडं बोलावं असं वाटतंय. याचं महत्त्वाचं कारण असं की स्त्री चळवळीमध्ये काम करत असताना मिळून साऱ्या जणी मासिक किंवा पुरुषवाच किंवा नारी समता मंच याच्या वतीने स्त्री प्रश्नासाठी मांडणी करण्यासाठी जेव्हा जेव्हा मी कुठे जाते, म्हणजे महाविद्यालय असेल किंवा भगिनी मंडळं असतील किंवा आपल्या नेहमीच्या सभा असतात, त्या सभा असतील, तर त्या सभांच्या नंतर नेहमी एक प्रश्न विचारलाच जातो की तुम्ही एवढं सगळं स्त्रियांच्या प्रश्नाविषयी बोलताय, पण बघा ना, स्त्री स्त्रीची वैरी आहे की नाही, स्त्री स्त्रीची शत्रू आहे की नाही. कारण सासू सुनेचं पटत नाही, नंदा भावजायांमधून विस्तव जात नाही, जावाजावांचं चालत नाही आणि सौती मत्सर तर बघायलाच नको. आणि मग आपल्यालाही वाटतं की प्रत्यक्षात खरंच असं दिसतं की सासू सुनांचं पटत नाही, त्याच्यामुळे स्त्री स्त्रीची वैरी आहे. पण मग याच्या आपण मुळाशी जेव्हा जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही जी सगळी नाती आत्ता मी आपल्याला म्हटली, ही नाती लग्न झाल्यानंतर निर्माण झालेली नाती आहेत. म्हणजे जेव्हा बाईला नवरा येतो तेव्हा तिला सासू येते, तेव्हा तिला नणंद, तेव्हा तिला जाऊ, तेव्हा सबद असली तर असू शकते. तर याचा अर्थ असा की ही नाती लग्नावरती आधारलेली आहेत. आणि हे लग्न किंवा विवाह संस्था जी आहे ही पितृसत्ताक पुरुष प्रधान व्यवस्था आहे. म्हणजे ही पिता निश्चितीसाठी केलेली व्यवस्था आहे. कारण आपल्याला माहित आहे की बाईच्या शरीरातून मूल जन्माला येतं, त्याच्यामुळे मुलाची आई कोण हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. पण वडील कोण असं म्हटलं तर तिथे संदिग्धता आहे. आणि ही संदिग्धता जाण्यासाठी म्हणून विवाह संस्था आहे. आणि मग त्याच्यामुळे बाईची योनी शुचिता म्हणजे काय की बाईचा दुसऱ्या कुठल्याही पुरुषाबरोबर संबंध यायला नको, लग्नाच्या आधी तर नकोच नको, आणि एकदा की नवऱ्यांच्या शिवाय कुणाबरोबरही बाईचा संबंध यायला नको. आणि मग यासाठी तिच्यावरती जो पहारा ठेवला जातो तो सगळा सासरच्या, म्हणजे सासू असेल, नणंद असेल, जाऊ असेल, या सगळ्या जणी तिच्यावर लक्ष ठेवून असतात आणि त्याच्यामुळे नॅचरली त्या तिच्या वैरी असल्यासारख्या तिच्याशी वागतात. दुसरं असं की सत्ता माणसाला प्रिय असते आणि बाईला ही सत्ता कुठे मिळते, ती जास्ती करून कुठे असते तर ती स्वयंपाकघरात असते. आणि मग सुनेला, सासूला असं वाटतं की एकमेकींच्या आपण इथे स्पर्धक आहोत आणि म्हणून पुन्हा त्यांच्यामध्ये वैर निर्माण होतं. खरं तर असं आहे की सासू सून नातं जे बदनाम झालंय ते ज्या पुरुषामुळे होतं, म्हणजे त्याची आई आहे आणि त्याची बायको आहे. तर या पुरुषांनी त्या दोघी जणींना नीट समजून घेऊन अतिशय तटस्थपणे न्यायाधीशाच्या भूमिकेतून दोघींच्याही अडचणी समजून घ्यायला पाहिजेत आणि तिथे नीट बोलायला पाहिजे. पण प्रत्यक्षात काय होताना दिसतं की प्रत्यक्षामध्ये सासू आणि सून भांडतायत, घरी आई आणि माझी बायको भांडत असते आणि मला फार वैताग आलाय असं म्हणून पुरुष घराबाहेर पडतो आणि अनेकदा दारू वगैरे सुद्धा पितो. त्याच्यामुळे जो या नात्याला कारणीभूत आहे तोच या नात्यांमध्ये काहीही चांगली दिलजमाई होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. आणि हे जे सतत म्हटलं जातं की स्त्री स्त्रीची वैरी, याची दुसरी बाजू आज आपल्याला बघायची. म्हणजे पुरुषच पुरुषाचा वैरी आहे का नाही, तर खरं म्हणजे आहे. पण हे वाक्य आपण कधी ऐकलंय का कुठल्या सभा संमेलनांमध्ये? तर कधीच असं कोणी म्हणत नाही ना स्पष्टपणे की बघा पुरुषच पुरुषाचा वैरी आहे, पुरुषच पुरुषाचा शत्रू आहे. तर हे वाक्य का म्हटलं जात नाही? आणि उलट का होतं, स्त्री स्त्रीची शत्रू हे वाक्य का म्हटलं जातं? कारण आम्ही असं म्हणतो की हे पुरुष प्रधान राजकारण आहे. तर इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की आता जेव्हा मी पुरुषच पुरुषाचा वैरी आहे असं म्हणतेय, तेव्हा मला असं अजिबात स्त्री विरुद्ध पुरुष किंवा पुरुष विरुद्ध पुरुष असं बोलायचं नाहीये. तर मला असं म्हणायचंय की माणसाचं नातं हे चांगलं नातं होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण असं म्हणतोय की स्त्री स्त्रीची शत्रू ही व्यवहारात दिसली तरी त्याचं कारण पितृसत्ताक पुरुष प्रधान व्यवस्था आहे, तसंच पुरुष पुरुषाचा वैरी याचं कारण सुद्धा पितृसत्ताक पुरुष प्रधान व्यवस्था आहे. म्हणजे याचं कारण काय आहे की जिथे आपण घडण होते, म्हणजे लहानपणापासून पुरुष
म्हणजे हा पुरुष म्हणून घडवला जातो. लहान मुलगा जन्माला आल्यानंतर तो व्यक्ती किंवा माणूस म्हणून घडवला जात नाही, तो पुरुष म्हणून घडवला जातो. मग पुरुषत्व, मर्दानगी, पुरुषपणा याचे जे निकष आहेत ते आपल्याला माहित आहे की बाईपणा, स्त्रीत्व यापेक्षा वेगळे निकष आहेत. आणि म्हणून आपल्याला बघायला पाहिजे की पुरुषच पुरुषाचा वैरी होण्यामागे त्याची जडणघडण पर्यायाने पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था कशी कारणीभूत होते. आणि हे एकदा आपण समजून घेतलं की आपण असं म्हणू की पुरुषही नाही घडवला गेला पाहिजे, बाई पण नाही घडवली गेली पाहिजे, पण माणूस घडवला गेला पाहिजे. आणि सगळेजण माणूसपणाच्या वाटेनी चालायला पाहिजे. आणि म्हणून पुरुषापुरुषामधलं आजचं नातं बघितलं किंवा बाई मधलं नातं बघितलं तर ते नातं स्पर्धात्मक आहे. म्हणजे एक गंमत बघा की दोन जोडपी जर असली तर तुमच्या असं लक्षात येईल की बायका बायकांकडे बघतात पण पुरुष मात्र दुसऱ्याच्या बायकोकडे बघतो. तर असं काय होतं? कारण बायका बायकांकडे बघतात कारण त्या एकमेकीला स्पर्धक मानतात. पण इकडे पुरुष सत्ताक व्यवस्था असल्यामुळे बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असल्यामुळे पुरुष दुसऱ्या बाईकडे बघतो. पण बाईला मात्र शिकवलंय की दुसऱ्या पुरुषाकडे बघायचं नाही, त्याच्यामुळे ती दुसऱ्या पुरुषाकडे बघायला जात नाही. त्याच्यामुळे नात्याच्या गाभ्याशी जेव्हा माणूस पण असेल तेव्हा ती नाती चांगली होतील. आणि म्हणून मग आपल्याला हे बघायला पाहिजे की ही व्यवस्था कुठे कुठे पुरुषाला अडथळे निर्माण करते. आता हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की पुरुषाला म्हटलं जातं तू भिवू नकोस, तू स्पर्धक असला पाहिजेस, तू जग जिंकलं पाहिजे, तू पैसे मिळवले पाहिजेत. आणि या पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो पुरुषाला तेव्हा तो पुरुष संरक्षक म्हणून सुद्धा असतो, कारण तो जग जिंकणारा असतो. आणि तो संरक्षण कोणाचं करतो तर दुसऱ्या पुरुषापासून आपल्या आईचं करतो, बायकोचं करतो. मग आता खरं म्हणजे दुसऱ्या पुरुषापासून संरक्षण करायची गरज काय आहे? तर पुरुषाची बाईकडे बघण्याची नजर काय आहे. आणि म्हणून पुरुषांनी बाईकडे बघण्याची नजर बदलायला पाहिजे. त्यामुळे काय होईल की पुरुषाला दुसरा पुरुष हा आपला स्पर्धक वाटणार नाही, तो आपला मित्र वाटू शकतो, तो आपला सहकारी वाटू शकतो. दुसरं असं पण होतं की पुरुष जर एखादा म्हणाला की मी घरात राहतो, मुलं बाळ सांभाळतो, तर त्याला बायल्या म्हटलं जाईल. किंवा मगाशी जे आपण उदाहरण म्हटलं सासू सुनांचं, त्याच्यामध्ये आजच्या घटीला काय दिसतंय की पुरुषाचं एकूण बघत असतानाचं माप सगळं आईच्या बाजूनी तरी झुकताना दिसतं. म्हणजे तो आईवेडा होतो किंवा तो आईच्या पदराआड लागतो किंवा तो बायकोकडे तरी झुकतो, बायको म्हणेल तसं, म्हणजे मग तो बाईवेड्या होतो, बायकोच्या ताटाखालचं मांजर होतो. म्हणजे एकूण असं दिसतं की पुरुष ही स्वतंत्र व्यक्ती नाही बनत आहे, ती कुठेतरी आईच्या पदराआड तरी लपायला बघते किंवा बायकोच्या बरोबर तरी जायला बघते. तर खरं म्हणजे पुरुषांनी समर्थ व्हायला पाहिजे, म्हणजे भावनिक दृष्ट्या समर्थ व्हायची गरज आहे. म्हणजे पहिली गोष्ट अशी की त्याला जे एक आदिम संशय आहे, म्हणजे लग्न झाल्यावर पुरुषाला मूल झाल्यानंतर पुरुषाला असं वाटतं की हे मूल आपलं आहे का नाही, का दुसऱ्या पुरुषाचं आहे. म्हणजे मगाशी जो योनिशुचितेचा मुद्दा बोलले तो, कारण काय की त्याच्या शरीरातून मूल जन्माला येत नाहीये, ते सगळं त्याच्या पार्टनरच्या बायकोच्या वरती अवलंबून आहे. म्हणजे जर बायको त्याच्याशी एकनिष्ठ असेल तरच ते मूल त्याचं असणार आहे. आता ही जी त्याला भीती आहे ही आदिम भीती आहे. याच्यातून पुरुषाच्या मनात संशय निर्माण होतो आणि मग पुरुषाला असं वाटतं की सत्ता जर मिळवली आपण बायकोवरती तर आपल्याला नक्की गॅरंटी राहील की आपण या अपत्याचे वडील आहोत म्हणून. हे पुरुषांनी लक्षात घ्यायला पाहिजे की संशय करत बसण्यात काही फायदा नाही, संशयातून काहीही निष्पन्न होणार नाही, उलट आपल्यामध्ये वैरभाव निर्माण होईल, अविश्वास निर्माण होईल. मग त्यापेक्षा पुरुषांनी जर असं ठरवलं की आपण विश्वास टाकूया आपल्या बायकोवरती, बायकोला मोकळीक देऊया आणि तिचं तिला वाटलं पाहिजे की मी माझ्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहायला पाहिजे. पण आज जे झालंय, आज व्यवस्थेने बाईवरती अशी बंधनं आणली आहेत की तिला योनिशुचिता म्हणजे तिचं अगदी अब्रू म्हणजे काचेचं भांडं फुटलं की फुटलं, आणि त्यामुळे तिच्यावरती अनेक बंधनं आहेत, तिच्या संचारावरती बंधनं आहेत, ती कुठेही हिंडू शकत नाही मोकळेपणाने. नंतर बलात्काराविषयी आपण बघतो की बलात्कार करत असताना सुद्धा लैंगिक खूप उर्मी आली म्हणून बलात्कार केला हा एक प्रकार असतो. पण दुसरा प्रकार असा असतो की दुसऱ्या पुरुषाच्या बायकोवरती, आईवरती, मुलीवरती जर बलात्कार केला पुरुषांनी तर त्याला असं वाटतं म्हणजे आपण त्याची कशी जिरवली,
त्याच्या पुरुषत्वालाच तो प्रश्नचिन्ह करतो. आणि म्हणून हे सुद्धा जर पुरुषांनी आपल्या मनातून काढून टाकलं की दुसऱ्याच्या बाईवरती बलात्कार करून आपण काहीतरी मर्दानगी गाजवणार आहोत, ते चांगल्या माणसाचं लक्षण नाहीये आणि आपल्याला ते करायचं नाहीये, असं जर का सगळ्याच पुरुषांनी ठरवलं तर मग पुरुषांच्या मनातला संशय जाईल, पुरुषांच्या मनातली भीती जाईल आणि ती एकमेकांसारखी माणसासारखी वागायला लागतील. कारण मुख्य माणसाचं नातं निर्माण होताना आपल्याला विश्वास पाहिजे आणि एकमेकांविषयी प्रेम पाहिजे, सौहार्द पाहिजे. जेव्हा पुरुष स्पर्धेत जातात तेव्हा हे सौहार्द जातं. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की पुरुषांनी जर पुरुषाचा वैरी व्हायचं नसेल तर पुरुषांनी या पद्धतीचे सगळे जे संशय आपल्या मनातले आहेत ते पहिली गोष्ट म्हणजे काढून टाकायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जी पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था म्हणतोय त्याच्यामुळे पुरुषांच्या हातात खूप अधिकार आहेत, पुरुषांच्या हातातच आज मालमत्ता आहे आणि त्यामुळे सत्ता माणसाला करप्ट करते हे पण आपल्याला माहित आहे. आणि मग पुरुषांना असलेली सत्ता सोडणं हे सुद्धा मानवी दृष्ट्या खूप कठीण आहे हे पण आपल्याला कळतं. त्यामुळे मग पुरुषांना कळणं की अरे सत्ता आहे, त्याचे आपल्याला काही फायदे दिसत आहेत, पण ते फायदे चांगलं माणूसपणाकडे जात असताना तोट्यात कन्व्हर्ट होत आहेत. म्हणजे मग ही जी काय सत्ता आहे ही आपण सोडायला पाहिजे. आता ही सत्ता हिसकावून घेणं आणि आपण माणसाला वाटणं की आपल्याला सत्ता नकोय, आपल्याला समता हवी, आपल्याला स्वातंत्र्य हवंय, आपल्याला मैत्रभाव हवाय. मैत्रभाव ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आज काय होतंय, बऱ्याच वेळेला स्वातंत्र्य समतेविषयी बोललं जातंय, शोषण नको, अन्याय नको याविषयी बोललं जातंय, पण आपापसात मैत्रभाव हवा याविषयी मात्र आपण कमी बोलतोय. आणि म्हणून मला असं वाटतंय की मित्रांमध्ये मैत्रीचे खूप गोडवे गायले जातात आणि खरोखर मित्र खूप एकत्र असतात, खूप गप्पा मारत असतात. पण हा पण तुम्ही विचार करून बघा की मित्र किती वेळेला आपापसामध्ये आपल्या मनातल्या भावना अभिव्यक्त करून दाखवतात. जसं मैत्रिणी पटापट आपल्या मनात काय आहे ते बोलून जातात. आपण कुठतरी बायकांना उगीच बडबड करतात असंही म्हणतो, पण त्याचा एक फायदा असा सुद्धा होतो की बाईचं भावनिक विश्व चांगलं समृद्ध होत असतं एका अर्थाने, आणि दुसरीकडे ती मोकळी सुद्धा होत असते. पुरुष या पद्धतीने मोकळा होऊ शकत नाही, त्याचं दडपण त्याच्या मनावरती खूप असतं आणि त्यामुळे पुरुष त्या दबावाखाली सतत असतो की माझ्या हातात जी सत्ता आहे ती टिकली पाहिजे. कारण सत्तेचं हे खूप वैशिष्ट्य आहे. आपल्याला माहिती आहे, आपण जसं लक्ष्मी चंचल असते म्हणतो तशी खरं म्हणजे सत्ता पण खूप चंचल असते. म्हणजे मग ती टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करायला लागतात. आणि मग ते प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचं तर स्पर्धा करायची. प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं तर अविश्वास दाखवायचा, वैरभाव जोपासायचा, कारण त्याच्याशिवाय स्पर्धेला जोरच येत नाही. मित्रत्वाच्या भावनेत असला तर तुम्ही स्पर्धा करणार नाही. आणि मग त्या दृष्टीने पुरुषांनी हा विचार करणं की आपण स्पर्धेतून मागे जायला पाहिजे, आपण स्पर्धेमध्ये उतरायचंच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण बाईकडे बघत असताना ती उपभोग्य वस्तू आहे हे बघायचंच नाही. या पद्धतीने ती एक माणूस आहे आणि आपल्या इतक्यात प्रतिष्ठेचं ते एक माणूस आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याशी आपल्याला मैत्री जोडायची, आपल्याला तिच्यावर सत्ता मिळवायची नाहीये. तर ही जेव्हा मूलभूत भावना बदलेल पुरुषाची की आपल्याला कोणाहीवरती सत्ता मिळवायची नाहीये, तर आपल्याला सहकारातून मैत्रीकडे जायचंय. तर त्याच्यातून असं होईल की भाऊबंदकी, आपल्याला हा शब्द माहित आहे की भावाभावांमध्ये वैर असतं बघा. ते कशामुळे असतं, कारण त्यांना वडिलांकडनं सत्ता मिळते म्हणजे मालमत्ता मिळते, मग ती विभागणी होणार असते. ती विभागणी होऊन भावाभावांमध्ये वैर होतं, त्याला आपण भाऊबंदकी म्हणतो. शिवाय तुम्ही असं बघा की बापलेक नातं कसं असतं, बापलेक नात्यामध्ये कधी भावनिक मोकळेपणा नसतो, कारण कुठेतरी सेड अनसेड पद्धतीने ते एकमेकांचे स्पर्धक असतात. कारण बापाला असं वाटत असतं की माझी जी आजची सत्ता आहे, हा माझा मुलगा मोठा झाला, मिळवता झाला की त्या सत्तेत तो वाटेकरी होणार आहे, आणि म्हणून तो स्पर्धकाच्या दृष्टीने मुलग्याकडे बघत असतो. त्याच्यामुळे बापलेकाचं नातं सुद्धा भावनिक दृष्ट्या खूप दुबळं नातं असतं. बापलेक मोकळेपणाने एकमेकांशी बोलताना सुद्धा दिसत नाहीत. त्याच्यामुळे त्या पद्धतीने बापलेकांनी सुद्धा एकमेकांमध्ये स्पर्धेची भावना जर नाही ठेवली तर मग त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने वैरभाव येणार नाही, तर मित्रत्वाचं नातं आहे. पुरुषांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण हुकुमशाही वृत्तीने जर वागलो तर आपला वैरभाव निर्माण होणार आहे, आणि आपण जर का मित्रत्वाच्या नात्याने वागलो तर आपल्यामध्ये नक्की प्रेम निर्माण होणार आहे.
जसं सासू सुनांचं नातं बदनाम झालंय, तसं खरं म्हणजे एकीकडे आपल्याला हेही माहित आहे की बॉस आणि त्याच्या हाताखालचा पुरुष यांचं खरं तर कधीच पटत नाही. कितीतरी बॉस आणि त्यांच्या संदर्भात किंवा मालक आणि नोकर यांच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी आपल्याला दिसतं की त्यांच्यामध्ये अजिबात पटत नसतं, कुठेतरी वैरभाव असतो. पण याच्याविषयी कधीच बोललं जात नाही. आपण युद्ध बघतो तर आतापर्यंत युद्ध ही पुरुषांमध्येच होत होती. पुरुष पुरुषांना मारून टाकतात युद्धामध्ये. अनेकदा म्हटलं जातं की ते बायकांवरनं होतं, पण प्रत्यक्ष कोणाला मारलं जातं? प्रत्यक्ष पुरुषांनाच मारलं जातं. म्हणजे इथे सुद्धा पुन्हा पुरुष पुरुषाचेच वैरी आहेत, पण हे कधीही म्हटलं जात नाही. तसं तुम्ही नाक्यावर बघा, बऱ्याच वेळेला हाणामाऱ्या होतात. जवळजवळ 99% तिथे पुरुषच पुरुषाला मारत असतात. म्हणजे या पद्धतीने हिंसा करणं एकमेकांवरती हे पुरुष करत असतात बऱ्यापैकी. याचा अर्थ बायका आपापसात हिंसा करत नाही तसं मी अजिबात म्हणत नाही, पण बायकांना अजूनही आपण फिजिकली हिंसा करायला शिकवलेलं नाहीये. कारण मर्दानगीमध्ये फिजिकली पुरुषाला शिकवलेलं आहे की कुठेतरी बळाचा वापर करणं हे मर्दानगीचं लक्षण आहे, पण बाईला आपण ते शिकवलेलं नाहीये. त्याच्यामुळे काय होताना दिसतं की बाई कुठेतरी कपटी कारस्थानी होताना दिसते सत्ता मिळवण्यासाठी, आणि पुरुष कुठेतरी बळाचा वापर करताना दिसतोय. म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतं की माणसाचं नातं हे मानुषपणाचं नातं नाहीये. आणि आपल्याला असं वाटतंय की जेव्हा आपण सामाजिक दृष्ट्या विचार करणारी माणसं आहोत, तेव्हा आपल्याला असं वाटतंय की समाजाचं जर भलं व्हायचं असेल तर ही पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था आपल्याला नकोय. त्या व्यवस्थेच्या जागी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि मैत्रभाव याच्यावरती आधारलेली व्यवस्था हवी. आणि ही जेव्हा व्यवस्था असेल तेव्हा सगळी माणसं, स्त्रिया काय, पुरुष काय, LGBTIQ काय, ही सगळी जण माणसं आहोत आपण, आणि एका प्रतिष्ठेची माणसं आहोत. असं असल्यामुळे आपल्यामध्ये मैत्रभाव निर्माण होईल आणि याच्यातून आपण शांततेकडे जाऊ. म्हणजे आज जी आपल्याला हिंसा दिसतेय, आज जे क्रौर्य दिसतंय, हे कशामुळे होत आहे? हे सगळं स्पर्धेमुळे होत आहे आणि सत्तेच्या कांक्षेमुळे होत आहे. सत्ता लालसा माणसाची वाढताना दिसते, आज ती बाईची पण वाढताना दिसते. म्हणजे आपल्याला असं आज म्हणणं की काय असं वाटतंय जागतिकीकरणानंतर की क्रौर्य जास्ती वाढलंय, हिंसा जास्ती वाढली आहे. आणि याच्यात काय होतंय, पूर्वी म्हणजे आता मी जसं बोलले की पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेनी स्त्रीला स्त्रीची वैरी केलंय, पुरुषाला पुरुषाची वैरी केलंय. आणि आता समतेकडे जात असताना, म्हणजे इतके दिवस बाई फक्त घरात असायची आणि ती घराबाहेर नोकरी करून पैसे मिळवायची नाही, आता ती मिळवायला लागली. आपण म्हणतो पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन आता ती काम करायला लागली. त्याच्यामुळे आता व्हायला काय लागलंय की एकीकडे स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये पण स्पर्धा व्हायला लागली. म्हणजे पुरुषां आणि स्त्रियांमध्ये जी स्पर्धा होती ती आता स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये पण व्हायला लागली. म्हणजे एकूणच सगळ्या माणसांमध्ये स्पर्धेचा भाव खूप वाढला आहे आणि त्या स्पर्धात्मकतेमुळे हिंसेकडे माणसं जास्ती जायला लागली आहेत. कारण मला पुढे जायचंय, मग मी कोणाला तुडवलं तरी मला त्याची किंमत नाही, या पद्धतीने आता प्रत्येकालाच वाटायला लागलंय. आणि मग कुठेतरी बायकांना असं जर का वाटायला लागलं असेल की मीच का म्हणून त्याग करायचा, मीच का घरकाम करायचं ज्याच्यामध्ये मला पैसा पण नाही, मी नोकरी केली तरी मला घरकाम करायला लागतंय आणि नोकरी नाही केली तरी मला घरकाम करायला लागतंय. म्हणजे या पद्धतीनेच माझं शोषण होत आहे असं बाईला वाटण्यातून ती म्हणणार की मला हा अन्याय चालणार नाही, मग मी घरकाम करणार नाही, मग पुरुष पण घरकाम करणार नाही. मग फक्त अरेला कारे होत होत मुलं ते काय बघणार की दोघं जण फक्त भांडतायत, तिथे प्रेमाचा अभाव आहे की काय असं मुलांना वाटणार. मग त्यांना आईवडिलांविषयी सन्मान कसा वाटणार. त्याच्यामुळे इथे जर आपण असं लक्षात घेतलं की बाईची कामं आणि पुरुषाची कामं अशी विभागणी नको. ज्या व्यक्तीला जे काम आवडतंय ते त्यांनी करावं. अर्थात असं आहे की काही कामं अशी असतात की जी पुरुषालाही आवडणार नाहीत आणि बाईलाही आवडणार नाहीत. मग काय करायचं, तर मग अशा ठिकाणी एकत्र बसून समजून घ्यायला पाहिजे की कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडत नाही ते त्यांनी करावं आणि ज्या गोष्टी दोघांनाही आवडत नाहीत त्या विभागून घ्याव्यात. कारण आपल्याला जगायचंय, त्यासाठी काही गोष्टी आपल्याला त्याच कराव्या लागतात, त्या मोनोटोनस असतात, नकोशा वाटतात, पण या गोष्टी आपल्या जगण्यासाठी तर आवश्यक असतात. मग त्या गोष्टी एकत्र बसून त्या विभागणी करावी, त्या आलटून पलटून कराव्यात, त्या मुलांनी पण कराव्यात. या पद्धतीने आईवडिलांनी मुलांशी बोलणं आणि सतत संवादामध्ये राहणं आणि संवाद हा शांततेसाठी असणं,
हे खूप गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की आजच्या सगळ्या माहोलमध्ये इतकी अशांतता, इतकी हिंसा सगळीकडे वाढतीये, त्याचा आपल्याला जर बिमोड करायचा असेल तर आपल्याला आधी घरात बघायला लागेल. आणि मग घरात बघत असताना जर का आपण स्त्री पुरुषांच्या पलीकडे गेलो आणि सगळेजण माणूस झालो, तर मग आपण स्त्रियांनी आणि पुरुषांनी आपली आपली कामं माणूस म्हणून करायची आहेत, ती मुलांनाही नीट समजावून सांगायची आहेत आणि एकमेकांचा आदर करायचा आहे. त्याच्यामुळे या व्यवस्था परिवर्तनामध्ये आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन करायचं आहे आणि त्याच्या बरोबरीने व्यवस्थेत परिवर्तन करायचं आहे. आणि ते व्यवस्थेत परिवर्तन करत असताना स्त्री पुरुष LGBTIQ सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. कारण ही व्यवस्था शोषण करणारी आहे. आज तुझं करत असेल तर उद्या माझं करणार आहे, हे लक्षात घेऊन सगळ्यांनी व्यवस्थेच्या विरोधात लढून व्यवस्था परिवर्तन करणं आणि सगळ्यांनी एक चांगलं माणूस होण्यासाठी शांततेने, सौहार्दाने, प्रेमाने प्रवास करणं, हे मला वाटतं याच्यावरचं उत्तर आहे. आणि म्हणून पुरुषच पुरुषाचा वैरी पण म्हणायची वेळ येऊ नये आणि स्त्री स्त्रीची वैरी असं पण म्हणायची वेळ येऊ नये. सर्व माणसं आपण एकमेकांचे मैत्र जीवाचे जपूया असं म्हणू. आणि मी थांबते. धन्यवाद.